संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींच्या मालमत्ता जप्तीस सुरुवात झाली आहे। सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडची बँक खाती गोठवली आहेत। वाल्मिक कराड सरेंडर होण्याची शक्यता आहे, सूत्रांची ही माहिती। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून आहेत आणि आतापर्यंत 100 जणांची चौकशी। वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराड हिचीही चौकशी। सीआयडीने जप्त केलेल्या गाडीमधील मोबाईलमध्ये संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ समोर आले। बड्या नेत्याचा फोन गेल्याची माहिती आहे। बडा नेता कोण आहे याचं नाव जाहीर करा, दमाने यांची ट्विट करत मागणी आहे। अंजली दमाने यांना आलेल्या व्हॉइस मेसेजची पोलिसांकडून तपासणी। सरपंच हत्या प्रकरणामधील फरार आरोपींचे मृतदेह सापडल्याची खात्रीलायक माहिती नाहीये। बीड पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। व्हॉइस मेसेज करणारा दारूच्या नशेत असल्याची ही माहिती आहे। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंची राजीनामा त्यांनी द्यायला हवाय। धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करणार, रोज बीडमध्ये आंदोलन करणार। अंजली दमाने आक्रमक। अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सागर बंगल्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। सुरेश धस यांच्या माफीनाम्यासाठी प्राजक्ताचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे। पंकजा मुंडेंची प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ ही पोस्ट आहे। प्राजक्ता माळीची तक्रार महिला आयोगाला प्राप्त झाली आहे। कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल। रुपाली चाकणकरांची माहिती। मंत्री दादा भुसे आज आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत। महायुती सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री पदाची भुसेंवर जबाबदारी आहे। नारायण छगन भुजबळ ॲक्शन बोर्डवर थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धाडलंय पत्र। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी। विधानसभा निवडणुकीमध्ये कटकारस्थान करून माझा पराभव केला। पराभव माझ्या कार्यकर्त्यांना आणि मला मान्य नाहीये, राम शिंदेंचं वक्तव्य। शरद पवारांची आज 9 जानेवारीला आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार मार्गदर्शन करणार। आरएसएस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज। विधानसभेप्रमाणे आता पालिका निवडणुकीमध्ये संघ भाजपसाठी काम करेल। विधानसभा निवडणुकीमध्ये 150 मतदारसंघात गडबड। बारामती मतदारसंघामधून अजित पवार 20,000 मतांनी पराभूत आहेत। आमदार उत्तम जानकर यांचा मोठा दावा। उत्तम जानकर ॲक्सिडेंटली आमदार झालेले आहेत, लवकरच ते माजी आमदार होतील। कटकारस्थ आता कास्ट सर्टिफिकेटच्या मुद्द्यावर बोलताना तुमची आमदारकी कशी वाचेल ते आधी बघा। जानकरांच्या दाव्यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं उत्तर। केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान, नितेश राणेंचं हे वादग्रस्त विधान। राहुल आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतायत, अतिरेक्यांना धरून ते खासदार झालेत, नितेश राणेंचं विधान। गरीब कुटुंबाला मदत करणं गुन्हा असेल तर तुम्हाला राजकारण लकलाभ। वर्षा गायकवाडांच्या टीकेला आढळराव पाटलांचं उत्तर आहे। आढळरावांनी राजगुरुनगरमधील कुटुंबाला फोटोशूट करत केली होती मदत। आगरी समाजाकडून प्री वेडिंग शूट केली जाणार नाही। प्री वेडिंग हा गलिच्छ प्रकार असल्याची वामन म्हात्रेंची प्रतिक्रिया। रत्नागिरीच्या कोळंबे गावामध्ये मंत्री उदय सामंतांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटलाय। सामंतांनी ग्रामस्थांसोबत संवादही साधलाय। नाशिकच्या ठाकरेगडातील एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश। दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। पुण्याच्या भोरमधील ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेने मंत्री भरत गोगावलेंची भेट घेतली आहे। विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात मंत्री गोगावलेंना दिलंय निवेदन। धाराशिवमध्ये शेतकऱ्याची तक्रार उशिरा घेतल्यानं पोलिसावर कारवाई। तुळजापूर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई। पवनचक्की कंपनीच्या गुंडांकडून मारहाण झाल्याची तक्रार होती। माडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडून निवृत्ती पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याचा आरोप। संजीव जयस्वालांसह 10 ते 12 जणांवर खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। म्हाडा कार्यालयात शिवीगाळ आणि धमकी देत मारहाण केल्याचा आरोप आहे। सौर ऊर्जा निर्मिती योजनेमध्ये राज्याची उत्तम कामगिरी। आता छतावरती सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान। राज्याला गेल्या 4 वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून 260 कोटी 91 लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम मिळाली आहे। महावितरण अध्यक्षांची ही माहिती आहे। भायखळा, वरळी आणि मालाडच्या हवेची वाईट श्रेणीमध्ये नोंद झाली। हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना सुरू आहेत। अँटी स्मॉग गन आणि वॉटर स्प्रिंकलर सारख्या पर्यायांचा वापर असेल। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालवलेला आहे आणि मुंबई शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 104 वर गेलाय, तर काही भागात अतिवाईट तर काही भागामध्ये वाईट हवेची नोंद। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामधील 9 इंच माती काढण्याचा महापालिकेचा निर्णय आहे। मुंबईतील वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना। नव्या वर्षात मुंबईकरांना आणखी 2 मेट्रोचे गिफ्ट मिळणार आहे। 2 नव्या मेट्रो मार्गिकांचे पहिले टप्पे पुढील वर्षात सुरू होणार आहेत। त्यात दहिसर ते मीरा रोड, भाईंदर आणि बांडाले ते डायमंड गार्डन या मार्गांचा समावेश आहे। बेस्टकडून कंत्राटी बससाठी ताशी 50 किलोमीटरची वेगमर्यादा निश्चित झाली। बेस्टकडून बसमध्ये स्पीड लॉक बसवण्याच्या सूचना। कुर्ला वेस्ट बस अपघातानंतर बेस्टकडून उपाययोजना।
मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेतच लवकरच आता पनवेल कर्जत नवा कॉरिडॉर येणार आहे. युद्ध पातळीवर कॉरिडॉरचं काम सुरू झालंय. पनवेल कर्जत लोकल लांबलचक बोगद्यामधून प्रवास करेल. नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्यामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता काही रस्ते बंद ठेवण्याचा निर्णय. गर्दी कमी होईपर्यंत प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये बदल होणार आहेत. वाहतूक पोलीस उपायुक्तांची माहिती आहे. पुण्यात अहिल्यानगर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास केंद्र सरकारची मंजुरी. नवीन प्रकल्पामध्ये शिर्डी ते पुणतांबा आणि शिर्डी ते नाशिक या मार्गांचाही समावेश. राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांच्या 3000 जागा रिक्त. एमपीएससी परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी रिक्त जागा भरण्याची विद्यार्थ्यांची मागणी. नववर्षाच्या स्वागतासाठी माथेरानमध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झालेत. मात्र ई रिक्षा कमी असल्यानंच पर्यटकांची गैरसोय. रिक्षांची संख्या वाढवण्याची मागणी आहे. सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीमध्ये लाखो भाविकांची मांदी आली. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जय घोषानं जेजुरी गड दुमदुमलाय. दुपारी 1 वाजता श्रींच्या पालखी सोहळ्याचं गडावरून प्रस्थान होणार. 2 जानेवारीपर्यंत सप्तशृंगी देवीचं दर्शन 24 तास सुरू राहणार. श्री सप्तशृंगी गडावर येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर संस्थानचा निर्णय आहे. कोयना धरण आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील सर्व पर्यटन स्थळं 28 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत बंद राहतील. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाचा हा निर्णय आहे. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्तानं ग्रामीण पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार. गर्दीच्या नियोजनासाठी 4800 कर्मचारी तैनात असतील. अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग मोकळा झालाय. अंगणवाडी सेविकांच्या भत्त्यासाठी 163 कोटींचा निधी उपलब्ध झालाय. मुंबईतील किरकोळ बाजारामध्ये 2 महिन्यांच्या तुलनेमध्ये डाळींच्या दरात घट झाली. नवीन मालाची आवक वाढल्यानं डाळींच्या दरामध्ये घसरण. सामान्यांना दिलासा. राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठा फटका. जळगाव, धुळे, सांगली या जिल्ह्यात सुमारे 2600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. नुकसान क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात असलेल्या ढगाळ वातावरणाचा फळबागांना फटका बसलाय. मंगू रोगामुळे मराठवाड्यामध्ये मोसंबी उत्पादक चिंतेत आहेत. तर अवकाळी पावसाचा आंब्यावर परिणाम होण्याची भीती कोकणातील बागायतदारांना आहे. 7 दिवस मोसंबी मार्केट बंद राहणार. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची माहिती आहे. उत्तर भारतामधील वाढलेल्या थंडीमुळे 30 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान मोसंबी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीमध्ये पुन्हा गोंधळ झालाय. परीक्षा सुरू होताच सॉफ्टवेअर बंद पडलंय. तर गैरप्रकाराचा आरोप करत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी आहे.